महाराष्ट्र सरकारचे पर्यटन विभागातर्फे यावेळी आपण छत्रपती शिवाजी महाराजचे राज्याभिषेकचे 350 वर्ष आहे म्हणून विशेष लक्ष घेऊन 9 मोठी वास्तू महाराष्ट्राचे विभिन्न ठिकाणांमध्ये उभी करत आहे। त्यामध्ये 6 वास्तू छत्रपती शिवाजी महाराजाचे संबंधित 6 विभागामध्ये 6 वास्तू पण उभं करत आहे। फक्त आपले मी बोलून सांगतो, शिवनेरीमध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता तिथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय, महाराजाचे बाल्यकाल आणि राजमाता जिजाऊचे संस्कार आणि महाराजाचे जन्मापूर्व त्या काळीची तिथली स्थिती, त्याशिवाय गोराईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज युद्ध कौशल्य संग्रहालय, वार म्युझियम, छत्रपती शिवाजी महाराजचे जे किल्ले होते त्यांचे मिनिएचर आणि शिवकालीन युद्ध विद्याचे प्रशिक्षण, त्यामध्ये धनुर्विद्या, घुडसवार विद्या इत्यादी येणार आहे। बुलढाणामध्ये जिथे राजमाता जिजाऊचे जन्मस्थान आहे तिथे राजमाता जिजाऊ संग्रहालय, जिजामाता आणि महाराजाचे परिवारच्या वृक्ष आणि प्रमुख मावळे उदाहरणतः तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे व इतरांचे त्याग व त्यांचे जीवनचरित्र असा संग्रहालय बुलढाणामध्ये उभा करणार आहे। संभाजीनगरमध्ये धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, धर्मवीर संभाजी महाराजांचे जीवन, शौर्य, बलिदान कथा, 40 दिवस त्याने काय काय सहन केला तरी पण त्याने आपला धर्म सोडला नाही, ते पुढची पिढीकडे जाऊ द्या म्हणून तिथे आपण संभाजीनगरमध्ये ते उभा करणार आहे। त्याशिवाय नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय, हा छत्रपती शिवाजी महाराजाची जी नीती होती, कृषी नीती, आर्थिक नीती आणि इतर नीती, ते आजही सामायिक आहे। आजही ते जे सरकार आहे त्या नीतीच्या अवलंबन करून आपले निर्णय घेता, तो त्यांची नीती काय होती आणि आजच्या काळामध्ये त्यांची काय उपयोगिता आहे ते पण त्या संग्रहालयामध्ये पण सर्वांसाठी ठेवू। रामटेकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालय, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, संघर्ष, भारतीय संस्कृती व हिंदू धर्मावर प्रभाव व येण्यात काल्याचे त्याच्या समाजावर, देशावर का उपयोग राहणार आहे त्या तिथे होतील। 7वा संग्रहालय भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर थीम पार्क, यामध्ये स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकरांचे पूर्ण जीवनकाल, त्यांचे जीवनचे प्रमुख जे काही होते, कालापाणीची सजाच्या, ते समुद्रामध्ये कसे अंग्रेजाच्या जेला सुटून पडाले, ते सर्व तिथे आपण उभा करणार आहे। कार्लामध्ये, लोणावळ्यामध्ये कार्लामध्ये आपण आचार्य चाणक्य म्युझियम, त्यामध्ये आचार्य चाणक्यचे नीतीचे 5 प्रमुख प्रखंड, आचार्य चाणक्यची अर्थनीती, युद्धनीती, धर्मनीती, हे सर्व सामाजिक नीती, हे तिथे आपण त्याचे 5 खंड संग्रहालयामध्ये उभे करणार आहे। आणि त्याशिवाय तिथे 1 दिवसाचे, 7 दिवसाचे लहान लहान कोर्सेस, ज्याने आचार्य चाणक्य बद्दल काय समजायचे असेल त्याची व्यवस्था आपण मुंबई युनिव्हर्सिटीच्या बरोबर केली आहे। पडगा, नाशिक हायवेवर पडगामध्ये साई भक्त विश्रामगृह, ते आपलं माहिती आहे की लाखो साई भक्त तिथून पाय शिर्डीचे दर्शनासाठी जातात, तो त्यांच्यासाठी पर्यटन विभागातर्फे एक अतिशय चांगली सोय आपण तिथे पडगामध्ये करत आहे। हे 7मध्ये 5 ठिकाणी MTDCची स्वतःची जागा होती म्हणून आपण तिथे लगेच काम सुरू करू। एक शिवनेरीमध्ये माननीय उपमुख्यमंत्रीचे निवेदन करून त्यांची इरिगेशनची जागा आम्हाला मिळाली आहे आणि पडगामध्ये आपण कलेक्टरकडे जागा घेतलेली आहे। 7वी जागा आपल्या कब्जामध्ये आलेली आहे। 3 महिन्याच्या आत ते काम सुरू होईल। सर्वाचे फंडचा पण प्रबंध केलेला आहे। यावेळेचे बजेटमध्ये माननीय फायनान्स मिनिस्टर देवेंद्रजी फडणवीसने हा 5 छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्कची घोषणा केली होती। प्रत्येक थीम पार्कसाठी त्याने 50 करोड दिले होते, त्यामध्ये आपण हे सर्व करत आहे। त्याशिवाय एक आपण केंद्र सरकारचे मार्गदर्शनानुसार महाराष्ट्राचे प्रत्येक शाळा आणि प्रत्येक कॉलेजमध्ये युवा पर्यटन क्लबची स्थापना करणार आहे। या नवीनचे एज्युकेशन सेशन सुरू होईल, त्यामध्ये प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये 7वी ते 12वी मुलासाठी पर्यटन क्लब
तयार करणार आहे. ते क्लबमध्ये ते मुलं मुली जिथे राहता किंवा स्कूल कॉलेज आहे तिथे त्याचे लगत जे काही त्यांचे पर्यटन स्थळ आहे ते तिथे जाणार आहे. ते पर्यटन स्थळाची काय विशेषता आहे ते आपल्याकडे एक लिटरेचर तयार करणार आहे. त्याशिवाय ते पर्यटन स्थळच्या देखरेख कसा चांगला करू शकतात त्या स्वतः पण इन्व्हॉल्व होणार आहे आणि सरकारच्या पण ते त्यांच्या आपण सहायता घेऊ असं आपण एक युवा पर्यटन क्लब पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळा आणि प्रत्येक कॉलेजमध्ये उभे करणार आहे. त्याशिवाय अजून युवा योग दिवसाच्या दिवशी आपल्याकडे 1,00,000 अंगणवाडी आहे. त्यामध्ये साधारणतः 2,00,000 अंगणवाडी सेविका आहे. ते अंगणवाडी सेविका आणि त्या जे लहान मुले तिथे आता ते स्पेशल कोर्स लहान मुलासाठी आपण तयार केला आहे. तो या एक दिवसासाठी महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडीमध्ये येणारे मुले मुली त्यांचे घेऊन 25,00,000 लोक ॲडिशनल पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजीचा जे योग दिवस आहे त्या दिवस योग करणार आहे. तुम्ही जे युवा पर्यटन क्लब बद्दल सांगितलं नेमकी काय कन्सेप्ट असेल याच्यामध्ये कोण सामील होऊ शकतं आणि कशा प्रकारे राबवणार? प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये 7वी ते 12वी विद्यार्थी त्यामध्ये सामील होऊ शकतात. उदाहरणतः ठाण्यामध्ये जे काही फॉरेस्ट आहे तो ते फॉरेस्टमध्ये जाणार आहे. फॉरेस्टमध्ये आदिवासी पडगे काय आहे, ते आदिवासी संस्कृती काय आहे, तिथे काय जगे आहे येऊरमध्ये ते सर्व ते बघणार आहे. तिथे कसा त्याचा राखरखाव करू शकता, जतन करू शकता आणि कसा त्याने आपण टुरिस्ट स्पॉट म्हणून विकसित करू शकता ते सरकारच्या बरोबर राहून ते करणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्राच्या मुलामुलीमध्ये टुरिझमची आवड निर्माण व्हावा आणि ते महाराष्ट्राचे सर्व टुरिझम स्पॉट जे आहे त्याने बघावा हा ते टुरिझम क्लब लोकांना प्रबोधन करणार आहे. आणि सर दुसरी तुम्ही जी गोष्ट सांगितली की वेगवेगळ्या ठिकाणी 6 ठिकाणी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवनचरित्र रेखाटण्याचा प्रयत्न संघटन करताय. याची काही टाइमलाईन ठेवलेली आहे का? किती निधीची तरतूद करावी लागेल आणि कधीपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकतं? या बजेटमध्ये माननीय वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे दोघांनी 50-50 करोड रुपीज प्रत्येक छत्रपती शिवाजीच्या संग्रहालयासाठी दिला होता. त्याशिवाय शिवनेरीसाठी वेगळा 50 करोड दिला म्हणजे ते 300 करोड रुपीज आपण तिथे या बजेटमध्ये मिळाला. आणि भगूरच्या पूर्वी सुरू होता ते आम्ही MTDCने टेक ओव्हर केला आहे. त्यासाठी आपण 10 करोडची व्यवस्था केली आहे. आणि काळामध्ये जे आचार्य चाणक्य म्युझियम उभा करणार आहे त्यासाठी हायपॉवर कमिटीने 70 करोड रुपीज आम्हाला सँक्शन केलेलं आहे. सर्व काम 3 महिन्याच्या आत सुरू होईल आणि 1 वर्षाच्या आत सर्व काम पूर्ण होईल. मुंबईमध्ये जसं आंतरराष्ट्रीय टुरिझम पर्यटक मुंबईमध्ये येतात. मुंबईमध्ये सुद्धा नाश्ते जो बाहेरच्या कंट्रीमध्ये एक आंतरराष्ट्रीय प्रकारचे थीम पार्क असतील, स्कुबा डायव्हिंग असेल, मुंबईमध्ये सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने आपली काय अशी योजना आहे? ते गोराईमध्ये आपण सुरू करत आहे. गोराई 126 एकर जमीन सर्वांना आपल्याला माहिती आहे. ते पूर्वी तिथे फार मोठा एन्क्रोचमेंट होता. एक 10 दिवसापूर्वी आपण सर्व एन्क्रोचमेंट काढून घेतला. आता एक 10 दिवसामध्ये तिथे कंपाऊंड वॉलचं काम सुरू होईल. आपण तिथे अतिशय चांगला छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाचा वार म्युझियम उभा करू. सर्व जे छत्रपती शिवाजी महाराजाचे किल्ले होते ते किल्ल्याचे आपण तिथे मिनिएचर उभा करू. 25 एकरमध्ये सर्व किल्ले उभे राहील आणि त्यामध्ये त्याशिवाय घुडसवारी, धनुर्विद्या, हे जे काही युद्ध संबंधित खेळ तिथे होते, प्रशिक्षण होते ते पण तिथे आपण देणार आहे. सर काल आपल्याच उपनगरातील जुहू कोळीवाडा या ठिकाणी 5 मुलं उडाली होती. त्यातल्या 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. 1 जणाला वाचवण्यात यश आलेलं आहे. अद्यापही मुंबईतील समुद्रकिनारे इतके असुरक्षित आहेत. त्यासाठी काही ठोस उपाययोजना करणार आहे का? कारण वारंवार महापालिका सुरक्षा रक्षक नेमण्याचं काम करते, मात्र तरीही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि ते माझी माहितीप्रमाणे महानगरपालिका सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवता. पण जे कालची घटना झाली आहे म्हणजे कुठे चूक झाली. मी सबर्बनचे पालकमंत्रीचे नाते
यासाठी एक कमिटी तयार करणार आहे आणि ते कमिटी 1 महिन्याच्या आत त्या स्थानी काही सुरक्षेमध्ये चूक होती का, सुरक्षारक्षक होत की ना होते आणि पुढे काय करायच्या त्यासाठी मार्गदर्शक सर्वांसाठी तयार करणार आहे. स्नॅक ठेवलंय सर हिंदीमध्ये राहायचं आहे. महाराष्ट्र सरकार के पर्यटन विभाग की तरफ से इस बार छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक के 350 वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में पूरे महाराष्ट्र में, पूरे देश में, पूरी दुनिया में उत्सव मनाया जा रहा है और इसलिए कुछ चीजें परमानेंट हो जाए इस भावना के साथ में महाराष्ट्र सरकार ने इस बार के बजट में पर्यटन विभाग को 5 थीम पार्क खड़े करने की अनुमति, तैयार करने की अनुमति दी थी. और इसके पहले शिवनेरी किले में जहां छत्रपति शिवाजी महाराज का जन्म स्थान हुआ था वहां पर भी एक म्यूजियम बनाने के लिए कहा था और उसके लिए हमने जो तैयारी की है उसके बारे में मैं आपको बताना चाहता हूं. एक, क्योंकि इसमें हम अगले कुछ दिनों में एक बड़ा कंपटीशन लॉन्च करने वाले हैं और इसमें जनता से इन 9 म्यूजियम के बारे में, 9 वास्तु के बारे में लोबो, और उसमें लोबो भी जनता से मंगवाएंगे, उनको प्राइज दिया जाएगा. और इसके अलावा वहां पर क्या क्या शामिल किया जाए, कैसे किया जाए, ये भी जनता से सुझाव मांगे जाएंगे और जो सबसे अच्छे सुझाव होंगे उनको एक कमेटी प्राइज भी देगी. यह 9 स्थान क्या है, मैं इसके बारे में आपको थोड़े में आपके माध्यम से महाराष्ट्र को जानकारी देना चाहता हूं. शिवनेरी में छत्रपति शिवाजी महाराज का बाल संस्कार संग्रहालय बनेगा. घोड़ाई के अंदर छत्रपति शिवाजी महाराज का युद्ध कौशल्य संग्रहालय बनेगा. बुल्ढाना में राजमाता जिजाऊ का संग्रहालय बनेगा और उसके साथ में उनके मावले थे उनके बारे में भी बताया जाएगा. शिवाजी महाराज की वृक्षावली भी उस समय वहां पे रहेगी. संभाजी नगर में धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज संग्रहालय बनाया जा रहा है. नासिक में छत्रपति शिवाजी महाराज का राज कौशल्य संग्रहालय, राज कौशल्य माने उनकी कृषि नीति, आर्थिक नीति, युद्ध नीति, सारी नीतियां आज भी कितनी सामयिक हैं वो उसके बारे में बताया जाएगा. उनकी नीतियां की थी, कैसे वो नीतियां लागू होती थी. रामटेक के अंदर छत्रपति शिवाजी महाराज का हिंदवी स्वराज्य संग्रहालय, छत्रपति के महाराज के शौर्य संघर्ष से किस तरह से हिंदवी स्वराज्य की स्थापना हुई और आज भी 400 साल के बाद भी क्यों उसका प्रभाव और बढ़ता जा रहा है और अगले 2000 सालों तक कैसे समाज उससे प्रेरणा लेता रहेगा, वो उसमें बताया जाएगा. बगूर के अंदर जहां स्वतंत्र वीर विनायक दामोदर सावरकर जी का जन्म हुआ था वहां उनका एक थीम पार्क का काम ऑलरेडी शुरू हो गया है. कार्ला में आचार्य चाणक्य म्यूजियम, जो आचार्य चाणक्य की 5 नीति, आचार्य चाणक्य की नीति आज भी बहुत सामयिक है. उनकी आर्थिक नीति, उनकी राजनीति, उनकी युद्ध नीति, उनकी सामाजिक नीति, ऐसे 5 प्रखंड बनाए जाएंगे और छोटे छोटे कोर्सेज 7 दिन से लेके 1 महीने तक के कोर्सेज वहां पे करे जाएंगे. इसके अलावा पड़गा के अंदर जहां पर लाखों साई भक्त पैदल जाते हैं, नासिक हाईवे पर उनके लिए साई भक्तसाठी विश्राम गृह अपन बनाने वाले हैं. उसमें उनको रात्रि में निःशुल्क निवास की व्यवस्था रहेगी. इसके अलावा हम एक युवा पर्यटन क्लब पूरे महाराष्ट्र के सारे 7वीं से 12वीं क्लास के बच्चों के लिए पूरे महाराष्ट्र के सब स्कूल कॉलेज में युवा पर्यटन क्लब की शुरुआत इस बार के एजुकेशन सेशन से शुरू कर रहे हैं. और ये बच्चे अपने आसपास के इलाके में जाकर वहां पर्यटन स्थल के बारे में जानकारी प्राप्त करेंगे, रखरखाव में भी हिस्सा लेंगे और सरकार को भी इसके बारे में बताएंगे कि वहां पर और क्या किया जा सकता है. सर हिंदी में जानना चाहेंगे, जुहू में 4 बच्चों की समुद्र में मौत हुई है और बार बार हम लोग देख रहे हैं कि हर साल इस तरह से डूब के मरने की घटना घटती है. तो बीएमसी कुछ नहीं कर रही है, आप पालक मंत्री है, क्या आपने आदेश दिए, क्या जांच हुई? ये बहुत दुर्दैवी घटना है. महानगर पालिका वैसे हर जगह लाइफ गार्ड रखती है, उसके बाद भी ये जो घटना जहां पर हुई वहां पर क्या कोई चूक हुई क्या, इसके बारे में मैं पालक मंत्री के नाते एक छोटी कमेटी बना रहा हूं जो कि 15 दिन के अंदर अपनी रिपोर्ट देगी और उस रिपोर्ट के अंदर वो घटना में क्या सच्चाई है वो भी बताएगी और आगे आने वाले समय में क्या क्या सावधानियां बरती जाए उसके बारे में भी सरकार को बताएगी और उसको हम इम्प्लीमेंट करेंगे. ते मराठीमध्ये ते जे मी लोबोच्या आणि कॉम्पिटिशन सांगत ते सांगायची गरज आहेत का? ते जे काही ते जे 9 स्थान आहे ना त्यासाठी आपण लोकांचे सजेशन मागत आहे की लोबो काय करायचा आणि त्यामध्ये
लोबो कॉम्पिटिशन आणि सजेशन सुजावाचा कॉम्पिटिशन असं आपण करणार आहे. ओके या ना महाराष्ट्र सरकार पर्यटन विभाग तर्फे जो यावेळी छत्रपती शिवाजी महाराजचे राज्याभिषेकचे 350 वर्षाचे लक्षात घेऊन आपण 9 अतिशय चांगले वास्तू उभं करत आहे. त्यामध्ये 6 वास्तू छत्रपती शिवाजी महाराजशी संबंधित आहे. त्याशिवाय चाणक्यजीचा एक वास्तू आहे, भगूरच्या सावरकरजीचा एक वास्तू आहे. ते सर्व वास्तूसाठी काय लोबो उपयोग करायचा ते लोकांच्या सहभागावरून आपण निश्चित करणार आहे. तर आपण त्यासाठी एक मोठा कॉम्पिटिशन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये जे काही लोबो आपण चूज करू त्याने आपण प्राईज देऊ. त्याशिवाय या म्युझियममध्ये काय पाहिजे हे लोकांचे संकल्पनातून लोकांच्या सहभागातून आपण निश्चय करणार आहे. त्यासाठी पण आपण एक कॉम्पिटिशन ठेवणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. ते जे चांगले 3 सुझाव येईल ते आपण लागू पण करू आणि त्याने पण एक चांगला प्राईज पण देऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.